आजचा दिवस असा निघेल ना असं बिलकुलच नव्हतं वाटलं. या एका गोष्टीमुळे पूर्ण दिवस उलटापालटा झाला. किचन युनिट्स क्लीन करायचे म्हणून सगळं असा पसारा मी काढून बसलेली होती. सगळ्या बन्ना रिकामा करून क्लीन करायला घेतल्या. अर्ध काम झालं आणि मध्येच पाणी बंद. एकदम सगळी कामं थांबली आणि हात धुवायलाही पाणी नाही. मोस्टली तर असं न सांगता पाणी कधी जात नाही आमच्या सोसायटीला, नोटीस लावूनच जातं, पण आज फर्स्ट टाइम असं झालं होतं. तर असा पसारा पडलेला आणि बिलकुल फ्रेश वाटत नव्हतं घरात आणि माझी खूप चिडचिड व्हायला लागली. युजली मला घर खूप क्लीन लागते आणि ते नसलं तर माझी चिडचिड होते. आधी तर पाण्याची वाट बघितली, मग म्हटलं जे कंट्रोल मध्ये आहे ते करूया. क्लीन केलेल्या भरण्या ड्राय करून घेतल्या, युनिट्स क्लीन केले आणि फायनली 4:30ला पाणी आलं आणि इतका आनंद झाला ना तेव्हा जाणवलं एखादी गोष्ट रोज असते तेव्हा तिची किंमत कळत नाही, पण ती नसली की कळते. मग काय पटापट हे उरलेले अर्धे कामं फिनिश करून घेतले. ताईलाही भांडे फरशीला बोलून घेतलं आणि आंघोळ करून फ्रेश झाली. आजची ही पूजा तर डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजताच झाली. त्यानंतर हे सगळं क्लीन बघून इतकं फ्रेश वाटत होतं ना घरात. नंतर मी पटकन पुलाव बनवून घेतला, जेवण केलं, कारण आज मला डीमार्टला जाऊन सगळं नवीन आणून भरायचं होतं. 9 वाजता डीमार्टला निघालो. पटापट असं सगळा किराणा घेऊन घेतला. रात्री 10:30ला घरी येऊनही मी तेव्हाच सगळं लावलं, कारण मला कामं तेव्हाची तेव्हाच करायला आवडतात. 12:30 वाजेपर्यंत सगळं आवरून झालं आणि मग अचानक कच्चा चिवडा खाण्याची क्रेविंग आली. खरं तर खूप कंटाळा आला होता स्वतःसाठी बनवायचा, पण थोडं सेल्फ लव्ह दाखवत रात्री 1 वाजता बनवून खाल्लाच.